सावनेरमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार दिनांक 6 जून 2025 रोजी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं उद्घाटन केलं। अण्णाजी कुबिटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेरसह राज्यातील सर्व सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम ऑनलाईन प्रसारित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये वैभव देवघरे, शिवचरित्र अभ्यासक आणि शिवव्याख्याते शैलेश ढवाळे, जवाहर विद्यालय वाकुडीचे प्राचार्य मदन डहाके, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडोले, पर्यावरण मित्र आणि जलतारा स्वयंसेवक भूषण कुबडे आदी वक्त्यांनी स्वदेशी विचारांचा प्रसार, नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार, कुटुंबाचे ज्ञान, सामाजिक सौहार्द, पर्यावरण संरक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन केलं। एवढे अशी भावी पिढी आपण या ठिकाणी निर्माण करायची आमच्या समोर हे सगळ्यात मोठं आव्हान असेल। एक प्रशिक्षक म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक मुख्याध्यापक म्हणून नव्हे, एक आपल्या राज्यातील एक जागरूक नागरिक म्हणून। तर सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। त्यासाठी एक उत्कृष्ट आजपर्यंत राजे होऊन गेलेले आहेत, त्याबद्दल त्याचा इतिहास आपण युनिव्हर्सिटीमध्ये जे त्यांचे गाथा आहे त्यामध्ये पाहायला आणि वाचायला मिळते। आता तर बरेच महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये त्यांच्या विषयावर किंवा त्यांचे जो कार्यशैली आहे त्यांनी जे कार्य केले आहे तुमच्या मेहनत घेत आहे। पण मला एक असं आढळत आहे का तुम्ही या ठिकाणी करताय काही सिरियसली घेतलं आणि शिक्षण म्हणजे तुम्हाला असं वाटतं का एक आम्ही येतो जातो एक डिग्री घेतली होऊन जाईल पहा। अगर जर तुम्ही आपलं स्किल अगर इथे वाढवणार नाही तर तुम्ही व्हॅल्यू झिरो राहील। तुम्हाला सगळ्या लोकांना एकच माझं एक म्हणणं आहे, कोणतीही संस्था असेल, कोणतंही अगर जर हे असेल फॉर्म असेल ह्या गव्हर्नमेंटमध्ये बेसिक इंटरव्ह्यू द्यावं लागते। शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदवी साम्राज्य दिन, हिंदवी स्वराज्य दिन आणि महाराष्ट्र सरकारने हा जो निर्णय घेतला हा अतिशय योग्य आणि कौतुकास्पद निर्णय आहे। मला तर असं वाटतं की हा जो निर्णय आहे हा फक्त महाराष्ट्र शासनानेच नाही तर केंद्र सरकारने, भारत सरकारने सुद्धा हा उपक्रम सर्व सरकारी आस्थापनांमध्ये राबवावा। ते संस्कृती होती आपली मोठ्यांचा आदर करणे, आज आदरच नाही राहिलेला आहे। म्हणून सगळे कुटुंब विस्कळीत होत आलेले आहे। भाऊ भावाचा वैरी झालेला आहे। छोट्या भावाचा मोठ्या भावासोबत नाही पडत, मोठ्या भावाचा वडिलांसोबत नाही पडत, वडिलांसोबत पडतं तर आईसोबत नाही पडत। एका घराचे 4 घर झालेले आहेत। प्रगती कशी होणार? आता सरांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये म्हटलं की एक छोटीशी संस्था आहे। सर एक छोटीशी संस्था नाही, इथे 300 विद्यार्थी दरवर्षी इथे येतात आणि समाज घडवणारी खूप मोठी संस्था आहे। इथे 300 विद्यार्थ्यांवर आपण संस्कार करून त्यांना समाजामध्ये पाठवतो की तुम्ही टेक्निकल झालेले आहात, तुम्ही आपला एक व्यवसाय उभा करा। गोरगरिबाचे मुलं इथे येतात, चांगल्या वर्गातले मुलं इथे येतात आणि आपला एक व्यवसाय करतात, नोकरी करतात। शिवराज्याभिषेक दिवस सोहळ्यामध्ये IMCचे अध्यक्ष संजय भोंगे, IMC सदस्य आणि मनोज खंगारे आदींनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितलं की औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही वेळ घालवण्याचं ठिकाण नाही तर तुमचं भविष्य घडवून तुम्हाला मोठं उद्योजक बनवण्याचं व्यासपीठ असल्याचं म्हटलं। या प्रसंगी IMS सदस्य सोनू रावसाहेब, वैभव चांडक, ॲडव्होकेट तेजस कुबिटकर आदी प्रमुख उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अण्णाजी कुबिटकर सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं संचालन RK लोही यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत नांदुरकर यांनी तसंच घनश्याम कटरे यांनी आभार मानले। कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जनानं तर सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।